हारमध्ये जीत असते, अपयशात यश असते, तर दुःखात सुख असते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. हारमध्ये जीत असते, अपयशात यश असते, तर दुःखात सुख असते. म्हणून हार झाली म्हणून, या अपयश आलं म्हणून, या दुःख आले म्हणून घाबरू नये, हताश होऊ नये, निराश होऊ नये, या भयभीत होऊ नये, या हिंमत हारू नये, धैर्य खचू नये, या खचित होऊ नये. तर निकाराने धैर्याने धाडसाने हिमतीने साहसाने आलेल्या संकटाचा, दुःखाचा, अडचणीचा, समस्याचा निकाराने धैर्याने सामना करावा. सामना केला पाहिजे. दुःखाचा संकट सामना केला पाहिजे. सतत जीत होत नसते, सतत यश येत नसते, सतत सुख मिळत नसते. तर कधी कधी हारचाही सामना करावा लागतो, कधी कधी पराभवही स्वीकारावा लागतो, कधी कधी अपयशही येतं, कधी कधी दुःखही येतं. म्हणून हार झाली म्हणून, या दुःख आली म्हणून, या अपयश आलं म्हणून भयभीत होऊ नये, हार मानू नये, मागे फिरू नये, या कोणाला दोष देऊ नये, या देवाला दोष देऊ नये, या काही विचित्र करू नये, या वाम मार्गाकडे जाऊ नये, या स्वतःला संपवू नये. जीवन हे जसे सुखदायक आहे, जसे रंगीन आहे, जसे मजेदार आहे, जसे भव्य दिव्य आहे, जसे सुंदर आहे, छान आहे, तसे ते दुःखमय सुद्धा आहे, संकटमय आहे, समस्यामय आहे. म्हणून या जीवनाचा सामना केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, लढा दिला पाहिजे. कारण जीवन एक लढा आहे, युद्ध आहे, संघर्ष आहे. म्हणून संघर्ष केला पाहिजे. संघर्ष करून, लढा देऊन, घनघोर संघर्ष करून आपलं जीवन जगलं पाहिजे. कुठल्याही कारणाने हताश होऊ नये, निराश होऊ नये, हिंमत हारू नये, धैर्य खचू नये, तर हिमतीने धाडसाने त्या संकटाचा सामना केला पाहिजे. तरच खरी जीत मिळते. थोडेसे अपयशाने, या थोडंसं अपयश आलं म्हणून, या काही झालं म्हणून स्वतःला संपू नये. दुःख आले म्हणून, इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून, स्वप्न ध्येय पूर्ण झाले नाही म्हणून, अपयश आलं म्हणून, या हार झाली म्हणून, पराभव झाला म्हणून स्वतःला संपू नये, स्वतःला नष्ट करू नये. तर पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करून जोमाने, उत्साहाने पुन्हा पुन्हा संघर्ष केला पाहिजे, झटला पाहिजे, राबलं पाहिजे. कारण स्थिती ती राहत नाही, जशी स्थिती तशी राहत नाही. परिस्थिती बदलते, काळ बदलतो, वेळ बदलते. म्हणून जीत होणारच आहे. एकदा हार झाली म्हणून काय झालं, पुन्हा जीत मिळतेच. प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो, झटावे लागते, राबावे लागते, जीत मिळतेच. जशी तुम्हाला परिस्थिती आली, जशी तुम्हाला स्थिती आली, ती राहत नाही. वेळ बदलत असते, परिस्थिती बदलत असते, स्थिती बदलत असते. म्हणून तुम्हाला दुःखमय परिस्थिती आली तर पुढे तुम्हाला सुखमय परिस्थिती येईल. कारण जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे, जीवन हे सुखदुःखाचा सिद्धांत आहे. म्हणून कधी सुख तर कधी दुःख असतेच. म्हणून कोण्याही कारणाने निराश, हताश होऊ नये. कोण्याही कारणाने, कुठल्याही कारणाने स्वतःला संपवू नये. तुम्हाला वाटतं की सतत यशच मिळावं, सतत आपली जीत व्हावी, सतत आपल्याला सुख मिळावं, सतत आपलाच विजय व्हावा, आपलं जीवन सुंदर व्हावे, सतत आपल्यालाच यश मिळावे. पण असं नसतं. सतत यश कसे मिळेल? अपयशाचा सामना केल्याशिवाय, दुःखाचा सामना केल्याशिवाय, या हारचा, पराभवाचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश कसे मिळेल? तुमची जीत कशी होईल? तुम्हाला सुख कसे मिळेल? म्हणून तुम्हाला सामना करावाच लागतो.
तुम्हाला कष्ट मेहनत करावीच लागते, तुम्हाला संघर्ष करावाच लागतो, तुम्हाला झटावं लागतं, राबावंच लागतं, तुम्हाला दुःखाचा सामना करावाच लागतो, दुःख झेलावंच लागतं, संकट सामना करावाच लागतो, संकट पचवावे लागते, संकट असो समस्या असो पचवावी लागते, सहन करावी लागते. त्यासाठी सहनशक्ती पाहिजे, संयम पाहिजे, धीर पाहिजे, धैर्य पाहिजे, धाडस पाहिजे, हिंमत पाहिजे. तुम्हाला हार पचवावीच लागते, पराभव स्वीकारावाच लागतो, त्यात पर्याय नसतो. कारण पराभव स्वीकारला, हार स्वीकारली, या दुःख स्वीकारलं तरच तुमची जीत होते, तरच तुमचा विजय होतो, तरच तुम्हाला यश मिळते, तरच तुमची प्रगती होते, तरच तुमचा विकास होतो, आणि तरच तुमचं जीवन फुलते, रंगते, सजते. म्हणून केवळ यशाचीच अपेक्षा करू नका, केवळ सुखाचीच अपेक्षा करू नका, केवळ जीतचीच अपेक्षा करू नका. जास्त हाव लालच ठेवू नका, अहंकार ठेवू नका, चांगुलपणा ठेवा, सत्यता ठेवा, प्रेम ठेवा, एकता ठेवा, सुंदरता ठेवा, विचार सुंदर ठेवा, मन चांगले ठेवा, नियत चांगली ठेवा, माणुसकी ठेवा, धीर ठेवा, धैर्य ठेवा, दूरदृष्टी ठेवा, माया ठेवा, दया ठेवा, प्रेम ठेवा, तरच तुमचं जीवन फुलेल, रंगेल, सजेल, धजेल, चांगलं होईल, सुंदर होईल. दुःख आलं म्हणून, या अपेस आलं म्हणून, या हार झाली म्हणून वाम मार्गाकडे जाऊ नका, राग क्रोध करू नका, कोणाला दोष देऊ नका, ईश्वराला परमेश्वराला दोष देऊ नका, या कोण्या वस्तूला, या कोण्या व्यक्तीला, या कोण्या प्राण्याला, कोण्या पक्षाला, कोण्या ठिकाणाला, कशालाही दोष देऊ नका. कोणाकडेही दोष नसतो, तुमच्या चुका असतात, तुमच्याकडेच दोष द्या आणि तुमच्या चुका सुधारा, तुमच्या चुका सुधारा आणि धाडसाने, हिमतीने पुन्हा प्रयत्न करून तुमचं जीवन चांगलं बनवा. परंतु हार झाली म्हणून, अपयश आलं म्हणून, या दुःख आलं म्हणून कोणाला दोष देत बसू नका, या गाढाने किरकिर करत बसू नका, या करकर करत बसू नका, या रटट करत बसू नका, या वाम मार्गाकडे जाऊ नका, स्वतःला संपवू नका. म्हणून चांगला विचार करा, चांगले विचार ठेवा, सुंदर विचार ठेवा, चांगुलपणा ठेवा, दुःखाचा सामना करा, हारचा सामना करा, अपयशाचा सामना करा, प्रत्येक आलेल्या संकटाचा, दुःखाचा, अडचणीचा, समस्येचा सामना करा. जीत नक्की होईल, सुख मिळेल आणि यश नक्की मिळेल. म्हणून विचार करा, विचारान राहा, सुंदर विचार ठेवा, चांगले विचार ठेवा, यातच हित आहे, कल्याण आहे. हेच माणूसपण आहे, हेच शहाणपण आहे, हेच समजदारपण आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.